नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे. आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 44, निरोगी भगवान बुद्ध. भंते नागसेन, भगवान बुद्धांनी म्हटले आहे की हे भिक्षूंनो, मी आत्मत्यागी आचरणाने परिशुद्ध अंतिम देह धारण करणारा आहे आणि अलौकिक वैद्य आहे. त्यांनीच पुन्हा असेही म्हटले आहे की हे भिक्षू, श्रावकात सर्वश्रेष्ठ निरोगी राहणारा केवळ बक्कुल आहे. तसेच भगवान बुद्धांच्या स्वास्थ्याकडे पाहिले असता असे दिसून येते की त्यांचे स्वास्थ्य अनेकदा बिघडलेले होते. भंते नागसेन, भगवान बुद्ध अलौकिक होते तर त्यांनी बकुलासंबंधी केलेले वक्तव्य खोटे ठरते आणि खऱ्या अर्थाने बकुलाचे स्वास्थ्य उत्तम होते तर भगवान बुद्धांच्या अलौकिकतेवर आक्षेप येतो. ही की एक बिकट प्रश्नच आहे. ही गुंतागुंत आपणच सोडवून द्यावी. महाराज, भगवान बुद्धाने स्वतःच्या अलौकिकतेविषयी आणि बकुलाविषयी सांगितले. त्या दोन्ही वचनात सत्यता आहे, परंतु भगवान बुद्धांचा उपदेश ऐकून त्यात आपल्याकडून काही जोडून मूळ उपदेशास विपरीत स्वरूपाने लोकात प्रसारित करणाऱ्या त्या भिक्षूंना उद्देशून भगवान बुद्धांनी ते सांगितले होते. महाराज, भगवान बुद्धांच्या भिक्षू श्रावकात कित्येक असे होते की जे रात्रंदिवस केवळ उभे राहूनच भावना करीत असत. चक्रमनातच किंवा बसून राहण्यातच कित्येक दिवस घालवित असत. तथापि भगवान बुद्ध मात्र कधी उभे राहून तर कधी चक्रमन करीत तर कधी आसन मांडून बसून भावना करीत असत. तसेच भोजनासंबंधीही करीत असत. याप्रमाणे ते काही बाबतीत भगवान बुद्धांपेक्षाही कठोर आचरण करीत असत. याचप्रमाणे अशा पुष्कळ श्रावकांविषयी वेगवेगळ्या गोष्टी ऐकण्यात येतात. परंतु भगवान बुद्ध त्या सर्वांपेक्षा शीलाने, समाधीने, प्रज्ञेने, वैराग्याने, मोक्षाचा साक्षात्कार करण्यात शक्तीने, 4 वैशारद्याचा लाभ करण्यात, 18 बुद्ध गुणात, 6 अलौकिक ज्ञानात, याशिवाय भगवान बुद्धाने प्रत्यक्ष साक्षात्कार करून घेतलेल्या सर्वच गुणात ते प्रत्यक्ष अलौकिक होते. यात मुळीच शंका नाही. महाराज, कोणी उच्च कुळातील असता, कोणी धनवान, कोणी विद्येत पारंगत, कोणी शिल्पकार, कोणी शूर, कोणी अति हुशार असतात. तथापि राजा या सर्वांपेक्षा सर्वच बाबतीत श्रेष्ठ असतो. त्याचप्रमाणे हे महाराज, भगवान बुद्ध सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम आणि सर्वांपेक्षा अग्रज्ञानी होते. आयुष्यमान, निरोगी होते. ते केवळ आपल्या संकल्पांमुळे. एवढे खरे की इतर भिक्षुत स्वास्थ्याने ते बरे होते. महाराज, भगवान अनोपदेशी वाताचा आजार झाला होता. ते आपल्या 68,000 भिक्षू श्रावकांच्या संगाती तृणपुष्क नावाच्या आजाराने पीडित होते. त्यावेळी बक्कुल हे एका तपस्व्याच्या रूपात असतात. त्यांनी अनेक प्रकारच्या औषधाने त्याचा उपचार करून त्यांना आजारमुक्त केले होते. म्हणूनच भगवान बुद्धाने स्वास्थ्यासंबंधी बकुलाची प्रशंसा केली आहे. महाराज, आजारी होत किंवा न होत, धूतांगाचे ते पालन करोत किंवा न करोत,
परंतु भगवान बुद्धांच्या बरोबरीचे दुसरे कोणीही असू शकत नाही. महाराज, त्या देवाधिदेव भगवान तथागताने संयुक्त निकायात सांगितले आहे की हे भिक्षूंनो, पाय नसलेले, 4 पाय असलेले, द्विपाद, पुष्कळ पाय असलेले, रूप असलेले, रूप नसलेले, संज्ञा धारण केलेले, असंज्ञी, संज्ञा असंज्ञेपासून मुक्त या सर्व प्राण्यात अहर्त समयसंबुद्ध हेच सर्वश्रेष्ठ अग्रज्ञानी आहेत. बरोबर आहे भंते नागसेन, ही अशीच बाब आहे. उपभाग 45. भगवान बुद्धांनी शोधून काढलेला नवीन मार्ग. भंते नागसेन, एके ठिकाणी भगवंतांनी म्हटले आहे की हे भिक्षूंनो, जो इतरांना कधी गवसला नाही अशा परम सुखदायी नवीन मार्गाचा सम्यक संबुद्ध शोध लावित असतात. तसेच दुसऱ्या ठिकाणी म्हटले आहे की हे भिक्षूंनो, मला तो सनातन मार्ग गवसला आहे, ज्या मार्गाने पूर्वी होऊन गेलेले बुद्ध चालत आले आहेत. भंते नागसेन, आता आपणच सांगा, या दोन्ही वचनात किती विसंगती आहे? पहिले वचन आणि दुसरे वचन एक दुसऱ्यांचा विरोध करीत नाहीत का? भंते, हे सुद्धा एक बिकट असे कोडेच आहे, आपण ते उलगडून द्यावे. महाराज, वरील दोन्ही बाबी एकदम सत्य आहेत. महाराज, पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांचे परिनिर्वाण झाल्यामुळे आणि त्यांचे शासन आता न राहिल्यामुळे बुद्ध मार्गाचा एकदम लोप होऊन गेला होता. त्याच लोप पावलेल्या सनातन मार्गाचे भगवान बुद्धांना प्रज्ञाचक्षुद्वारे नव्याने दर्शन घडले. त्यामुळेच त्यांनी सनातन मार्गाचे मला दर्शन घडले असे तथागतांनी म्हटले आहे. महाराज, पूर्वी होऊन गेलेले बुद्ध परिनिर्वाण पावल्यामुळे त्यांच्या शासनाचा नायनाट झाला असल्या कारणाने तो मार्ग लोप पावला होता. तो मार्ग एकदम अस्पष्ट झाला होता. लोकांना त्याचा विसर पडला होता, गडप झाला होता. तो मार्ग पुन्हा नवीन रूपात तथागत बुद्धाने शोधून काढला. म्हणूनच त्यांनी म्हटले आहे की हे भिक्षूंनो, जो इतरांना कधीही गवसला नाही तो मार्ग तथागत बुद्ध शोधून काढतात. मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. नमो बुद्धाय.